मित्रांनो नमस्कार. वास्तू तथास्तू युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. चपला दरवाजामध्ये पडू देऊ नकात, लक्ष्मी परत जाईल. हे थंबनेल तुम्ही ऐकलं आणि तुम्हाला पूर्वीची गोष्ट आठवली. आपले आजी आजोबा, आई वडील, पणजी पणजोबा सांगायचे, अरे दारात चपला नका सोडू, चपला पालथ्या नका टाकू, दरवाजामध्ये उंबऱ्यापाशी चपला नका टाकू. कारण काय होतं, तर खरंच त्यांच्या या शिकवणी मागे आणि त्यांच्या बोलण्यामागे शास्त्र होतं. पण आपण वेड्यासारखं हे असं कुठं काय असतं का? आणि आम्ही आता विज्ञान युगात आहोत, आम्ही सायन्स शिकलेली माणसं आहोत, आम्ही खूप मोठ्या डिग्री घेतलेल्या गोष्टी आहोत आणि असल्या काय पुरोगामी अशा काही गोष्टी आम्ही ऐकत नाही. असं जेव्हा म्हणणारी लोक कोरोनामध्ये काय करायला लागले, पाय धुवून घरात यायला लागले, हात धुवून सगळ्या गोष्टी करायला लागले, 5-5 मिनिटाला सॅनिटायझर वापरायला लागले. कारण आपले पूर्वीची पद्धतीच आहेत. हिंदू संस्कृतीमध्ये तर पाय धुणे, हात धुणे, अंगावरचे कपडे जे बाहेरून आलेले आहेत त्याच्यावरती जेवायला न बसणे, हे सगळं संस्कृतीमध्ये आधी आपले जे ऋषीमुनी आणि आपले जे पूर्वज आहेत ते मोठे सायंटिस्ट होते, आपल्यापेक्षाही मोठे. कारण बाहेरून आलेले जे काही धुळीचे कण आहेत ते तुमच्या शर्टावर, तुमच्या कपड्यावर, साडी ड्रेसवर बसलेले आहेत आणि तेच जर कपडे घालून तुम्ही जेवलात तर काय होणार आहे, ते जंतू अन्नात उतरणार आहेत हे त्यांना माहित होतं. आणि इतके सगळे तंतोतंत उपाय आपल्या पूर्वजांनी आधीच लिहून ठेवलेत, पण करोना आल्याशिवाय आपण ऐकले नाही आणि आता रेग्युलरली ऐक, बरोबर. तर तुम्ही म्हणाल की दरवाजात जर चपला शूज पडल्या तर लक्ष्मी परत कशी जाते. तर पहिल्यांदा लक्षात ठेवा मित्रांनो, लक्ष्मीला काय आवडतं, सुंदरता, नीटनेटकेपणा आणि अतिशय पावित्र्य. जर चपला शूज पडल्या आणि असल्या तर लक्ष्मी कशी काय परत जाते, तर लक्षात ठेवा मित्रांनो, लक्ष्मी ही अष्टलक्ष्मी आहे. विजयलक्ष्मी आहे, धनलक्ष्मी आहे, आरोग्य लक्ष्मी, भाग्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी आहे. ह्या सर्व लक्ष्मी आपल्या घरामध्ये दरवाजातून प्रवेश करतात. म्हणतात की संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला उमरा दरवाजा स्वच्छ असावा, लक्ष्मी घरात प्रवेश करते. बघा, निगेटिव्ह नकारात्मक ऊर्जा लक्ष्मीला आवडत नाही. लक्ष्मीला आवडतं स्वच्छता, सुंदरता आणि नीटनेटकेपणा. आता चपलीचा म्हणजे शूजचा मी तुम्हाला एक विषय सांगतो की हळूहळू घरामध्ये निगेटिव्हिटी ही चप्पल शूज मुळे कशी पसरू शकते. आता आपण समजू की ही एक चप्पल आहे, बरोबर, ही एक चप्पल आहे. हा चपलीचा खालचा भाग आहे जो जमिनीला टेकतोय, बरोबर आहे, जमिनीला टेकतोय. आणि हा जो भाग आहे तो वरचा भाग आहे, तो आपण पाय तिथे ठेवतोय. म्हणजे हा खालचा भाग जमिनीला टेकतोय आणि हा भाग आपल्या पायाला टेकतोय. तर तुम्ही बघा, एक आजचा दिवस, आज तुम्ही व्हिडिओ बघताय तर कामावर जाणारे किंवा घरी असणारे सगळ्यांनी विचार करा, सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही कुठे कुठे जाऊन आला. सकाळी उठला, रस्त्यावरती गेला, तिथं थुंकी पडलेली आहे, तिथे शेण पडलेलं आहे, तिथे काय काय अनेक गोष्टी पडलेल्या आहेत, अनेक गोष्टी म्हणजे कुत्र्यांनी प्रात्रविधी केलेला आहे, कचरा पडलेला आहे, धूळ पडलेली आहे, थुंकी पडलेली आहे, अन्नाचे काय सडे पडलेत. अबा बाबा, इतकी घाण रस्त्यावरती असते प्रत्येक, बरोबर. आणि ती कोण सहन करतं, आपले शूज आणि आपली चप्पल. आणि ते बिचारे रस्त्यावरची सगळी घाण जी आहे ती सहन करून आपल्या पायाला आणि आपल्याला वाचवत असते निगेटिव्ह एनर्जी पासून, बरोबर. आणि ती तशीच ट्रॅव्हल होत राहते. कशी ट्रॅव्हल होतं तुम्ही विचार करा. रोज ही चप्पल किंवा शूज 365 दिवस वेगवेगळ्या रस्त्यावरनं जाते, वेगवेगळ्या ठिकाणी जातो. आपण वेळ आली म्हणून स्मशानात जातो, आपण दवाखान्यामध्ये जातो, मॉलमध्ये जातो, अनेक अशा ठिकाणी जागा असतात की कधी गटारीच्या कडेने, कधी गार्डन मध्ये, कधी मंदिरामध्ये, अनेक ठिकाणी ही चप्पल शूज आपल्याला ट्रॅव्हल करत करत बिचारी चालत असते. जोपर्यंत फाटत नाही तोपर्यंत आपण तिला धुत नाही. व्हिडिओ बघणाऱ्यांनी नक्की विचार करा
की चप्पल तुमची तुम्ही किती वेळेला धुतली, तुमचा शूज किती वेळ धुतला आणि त्याला पाणी केव्हा लागलं. पावसाळा येतो ना, तेव्हाच त्या चपलीला पाणी लागतं, त्या शूजला पाणी लागतं. स्पोर्ट शूज शिवाय आपण चप्पल किंवा शूज धुत नाही. चपला तर कधीच धुतल्या जात नाही. कधी तर पावसाने मेहरबानी केली आणि जर त्या ठिकाणी पावसाचं पाणी लागलं तर होतं. मग ही सगळी जी धूळ आहे, हे सगळं जर काही निगेटिव्हिटी आहे, ही निगेटिव्हिटी काय होते हो? याच्यामध्ये जीवजंतू, वाईट किटाणू आणि बॅक्टेरिया, अनेक प्रकारचे निगेटिव्ह जे पार्टिकल्स आहेत त्या चपलीच्या खाली 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 आहेत. खालचा भाग चपलीचा, शूजचा रस्त्यावरच्या घाणीनी धुळीनी माखलेला आहे आणि वरचा जो भाग आहे जिथे आपण पाय ठेवतो त्याला आपल्या पायाची घाण लागलेली आहे. तुम्हाला काय वाटलं? पाय पुसण्याला तुम्ही पाय पुसले म्हणजे झालं का? गेली का धूळ? बघा एकदा भिंग बघून पायामध्ये, पायाच्या ज्या रेषा आहेत त्याच्यामध्ये किती प्रकारची धूळ बसलेली असते. पाय धुतले म्हणजे सगळं संपलं नाही. म्हणजे ते शूज आणि चप्पल खालून वरून निगेटिव्ह पार्टिकल्सनी भरलेले आहेत. विचार करा, त्याच एक चपलांचा जोड. आई बाबांचे मिळून दोन, ताई दादांची दोन, आजी आजोबांची दोन, काका मावशींची दोन, अशी जेव्हा 7 जोड पडतात तेव्हा 14, 7 दुने 14 चपला तिथं पडलेल्या आहेत. कुठे? दारामध्ये. आणि आपण दारामध्ये सोडतो. मग दारामध्ये सोडल्यानंतर न जर त्या उलट्या पडल्या किंवा सुलट्या जरी पडल्या तर त्याची निगेटिव्हिटी घरामध्ये प्रवेश करते. म्हणतात की बाहेरून येणारा वारा आणि बाहेरून येणारी ऊर्जा घरात प्रवेश करत असते. मग ती प्रवेश करणारी ऊर्जा चपलीची निगेटिव्हिटी घेऊन जर घरात येत असेल तर मित्रांनो काय होणार आहे? अलक्ष्मीचा संचार जास्त होणार आहे. निगेटिव्ह ऊर्जा घरामध्ये जाणार आहे. लक्ष्मी म्हणजे पावित्र्य, लक्ष्मी म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी, लक्ष्मी म्हणजे अष्टलक्ष्मींची कृपा. मग निगेटिव्ह पॉवर जर घरात येत असेल तर तुमच्या घरामध्ये विविध प्रकारचे जंतूंचं साम्राज्य दरवाजात पडलेल्या चपलांमुळे होणार आहे. कारण तो वारा आत जातोय चपली बरोबर धूळ घेऊन, आलं का लक्षात? आणि तो घराच्या सगळीकडे पोचतोय. मायक्रो मध्ये धूळ आहे. तुमच्या घरात जर व्हॅक्युम क्लिनर असेल तर तो सांगेल की किती मायक्रो मध्ये धूळ तो खेचतो, आपल्याला दिसत नाही. त्यामुळे बेसिक लक्षात ठेवा की आपल्याला काय करायचंय की दरवाजामध्ये चपला टाकल्या तर वाईट जीव जंतू हे घरात जाणार आहेत, निगेटिव्हिटी क्रिएट करणार आहेत. म्हणून आपल्याला पहिल्यापासून म्हणलेलं आहे की आपल्या घरामध्ये लक्ष्मी जर यायची असेल तर दरवाजा सुंदर नीटनेटके हवा. दरवाजामध्ये अजिबात चपला पडू नये, चपला पालथ्या पडू नये. याच्या मागचं शास्त्र हेच होतं की पालथं पडल्यानंतर काहीही वाईट होत नाही, पण एक वाईट होतं की त्या चपलीला लागलेली घाण आहे ती घरामध्ये लवकर येते. आलं का लक्षात? म्हणून ह्या प्रथा परंपरा इतक्या महत्वाच्या होत्या. तर मित्रांनो तुमच्या घराच्या उंबऱ्यापासून 2 ते 3 फुटावरती त्या चपला ठेवा. शू रॅक मध्ये ठेवा, नसेल पोत्यात घालून ठेवा, बंदिस्त करून ठेवा, पण उंबऱ्याच्या जवळ आणि घराच्या जवळ अजिबात चपला पडू नका. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये टाका आणि जे तुम्हाला विषय हवे ते तुम्ही कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडला की हो आवडला, आय एम हॅपी असं तुम्ही कमेंट करा. नवनवीन व्हिडिओ सहित भेटूयात. आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्तु राहो. शुभम भवतु. शुभाशीर्वाद.